तू मला आत्ता सकाळी लवकर उठण्याबद्दल बोललीस का? काय तू? मी झोपतेच पहाटेची 3 वाजता. सकाळी लवकर कुठली उठणार आहे? काय? चहा आणि कॉफीशिवाय माझा दिवस स्टार्ट होणं अशक्य गोष्ट आहे. रनिंग करायचं म्हणतीयेस? एवढा स्टॅमिना कुठला आला बाई? लवकर झोपायचं? हं. तुझी आणि माझी गोष्ट काही वेगळी आहे का? आपल्याला Instagram आणि Facebookवरून स्क्रोल करण्यामधून वेळ मिळाला तर ना? हे सगळं काय आहे? हे सगळं आहे कम्फर्ट झोन. आता कम्फर्ट झोन म्हणजे काय? तर आपणच आपल्या अपब्रिंगिंगनुसार आणि चॉईसेसनुसार स्वतःला आखून ठेवलेल्या मर्यादा. हे सगळे आहेत लेबल्स जे आपणच आपल्यावर लादून ठेवलेले आहेत. आणि आपल्याला वाटतंय ही मीच आहे आणि हीच माझी पर्सनॅलिटी आहे. परंतु असं नाहीये. कदाचित आपण हे विसरतोय की आपणच आपल्या सवयी, ॲक्शन्स, बिहेवियर हे स्वतः डिसाईड करत असतो. 15 दिवस जर चहा नाही घेतला तर ती सवय मोडणार आहे. हळूहळू जर धावण्याचा सराव केला तर स्टॅमिना पण हळूहळू नक्कीच वाढेल. आणि सकाळी उठण्याचा ट्राय केला आणि जर लवकर उठलो तर ती सवय लागणार देखील आहे. परंतु मग आपण असं नेहमी का म्हणतो की हे माझ्याकडून शक्यच नाही किंवा हे मला जमूच शकत नाही? खरी गोष्ट ही आहे की हे सगळं करण्यासाठी लागणार आहे आपल्याला मेहनत आणि वाटणार आहे तो डिस्कम्फर्टनेस. आणि हेच तर आपल्याला आपल्या लाईफमध्ये नको आहे. उगाचच कशाला डिस्कम्फर्ट घ्यायचा, मेहनत करायची. आणि हे सगळं अव्हॉइड करण्यासाठीच तर आपण आपल्या स्वतःवर मर्यादा आखून ठेवलेल्या आहे. कारण आपल्याला माहीत आहे, बऱ्याच वेळेला जाणीवपूर्वक आपण रिॲलिटी ॲक्सेप्ट करत नाही. कारण रिॲलिटी जर ॲक्सेप्ट केली तर त्याची नेक्स्ट स्टेप ही असणार आहे की आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवून आणावा लागणार आहे. आता बऱ्याच लोकांना असं पण वाटेल की काय उगाचच कशाला फालतूचा डिस्कम्फर्ट घ्यायचा किंवा उगाचच अवघडात कशाला शिरायचं. मस्त चालली आहे की आपली लाईफ, मस्त आरामात जगायचं, चिल करायचं. उगाच कशाला हे कम्फर्ट, डिस्कम्फर्ट वगैरे गोष्टी. परंतु मित्रांनो आणि मैत्रिणींनो, याच्यामध्ये पण एक घोळ आहे. आणि तो घोळ म्हणजे की मनुष्य जातीला आनंद हा काहीतरी करण्यामध्येच मिळणार आहे. काहीही न करण्यात तर नक्कीच नाही. तुम्हाला काय वाटतं? दररोज रनिंग करणारे लोक, दररोज सनराईज बघणारे लोक, एव्हरेस्ट चढणारे लोक हे काही वेडे आहेत? ते उगाचच अवघड गोष्टी चूज करत आहेत? मित्रांनो आणि मैत्रिणींनो, रिअल लाईफची मजा याच्यामध्येच आहे. आपल्यासारख्या लोकांना दररोज ग्रो होण्यामध्ये, नवीन-नवीन गोष्टी एक्सपिरियन्स करण्यामध्येच तर आनंद मिळत असतो. जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असतो, त्यावेळेला आपण ठीक-ठाक, ओके असू शकतो, परंतु आनंदी नक्कीच नाही. आणि मला माहीत आहे, आपल्या सगळ्यांच्या मनात आतल्या आत हे नक्कीच सुरू असतं, की यार काहीतरी करायचंय, मला या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायचंय, मला ह्या नवीन गोष्टी ट्राय करायच्यात. आय व्हेरी वेल नो की कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यामध्ये खरंच मजा आहे. आणि जर तुम्हाला कोणी असं म्हणत असेल, की याच्यामध्ये काहीच आनंद नाहीये, तर ट्रस्ट मी, त्या व्यक्तीने याचा कधी अनुभवच घेतलेला नाही किंवा ती एक्सक्यूजेस देत आहे. आता मी हे म्हणतच नाहीये, की आपल्याला हे पण करायचंय, ते पण करायचंय. फालतूमध्ये कुठल्याही गोष्टी करायच्या नाहीयेत. याउलट आपल्याला त्या गोष्टी करायच्या आहेत, ज्या आपल्याला मनापासून करण्याची इच्छा आहे. हो, ही गोष्ट खरी आहे, की हा रस्ता थोडा अवघड आहे. आपल्याकडे तेवढी सध्या इनफ स्ट्रेंथ नाहीये. पण आपण जर ठरवलं, तर अवघड रस्त्यावरून चालायची स्ट्रेंथ देखील आपली वाढणार आहे. आता सगळ्यांचं स्पीड वेगवेगळं असू शकतं, कारण सगळ्यांची स्टोरी वेगळी, सगळ्यांचा स्टॅमिना वेगळा, सगळ्यांचं अगदी सीनच वेगळे म्हटले तरी चालेल. परंतु इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे, की आपल्याला या रस्त्यावरून चालायचं आहे. एक खूप प्रसिद्ध गोष्ट आहे, जी मला नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल. एका राजाजवळ ससाना पक्षी होता, जो काही केल्या उडत नव्हता. राजाने सगळे प्रयत्न केले त्या पक्षाला उडवण्यासाठी, ट्रेन करण्यासाठी. पण होत असं होतं, की तो ससाना पक्षी मैदानात असलेल्या एका झाडावर जाऊन बसत होता आणि त्याच्यानंतर तो उडतच नसायचा. सगळे आजूबाजूचे लोक, राजाचे सेवक त्याला तिथून उडवण्यासाठी प्रयत्न करत, पण काही यूज नाही. सगळ्यांचे सगळे प्रयत्न करून झाले, पण पक्षी काही केल्या उडेना. ही बातमी आता सगळ्या राज्यभर पसरली. राज्यामध्ये एक संत पण राहत होते. त्यांना देखील ही गोष्ट कळाली. त्यांनी राजाची भेट घेतली आणि त्या ससाना पक्षाला आपण उडवू शकतो अशी ग्वाही दिली. राजाने त्या संतांना पक्षाला उडवण्यासाठी काय बक्षीस पाहिजे असं विचारल्यावर संतांनी राजाला कोणतेच बक्षीस नको, पण मी जे सांगेल तसं सेवकांनी आज्ञेचे पालन करावे अशी विनंती केली. राजाने लगेचच सेवकांना आदेश दिला, संत जसे म्हणतील तसे तुम्ही करा, परंतु यावेळी ससाना पक्षी उडलाच पाहिजे. सैनिक ससाना पक्षाला
पिंजरात घेऊन मैदानात आले. त्याचा पिंजरा उघडला आणि हुश करून त्याला उडवण्याचा प्रयत्न केला. पक्षी नेहमीसारखा थोडासा उडाला आणि त्याच झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. आणि हे बराच वेळ असंच चालू होतं. आता सगळे लोक मात्र त्या संतांचा मजाक बनवू लागले आणि कुजबुजू लागले की हे संत पण थोड्याच वेळात हार मानणार आहेत. परंतु संत हार मानणाऱ्यातले नव्हते. संतांनी सेवकाला सांगितले की हे झाड कापून टाका. सगळे सेवक विचारात पडले की हा संत वेडा आहे काय? प्रॉब्लेम तर पक्षामध्ये आहे आणि हा झाड तोडण्याविषयी बोलतो आहे. परंतु राजाच्या आज्ञेनुसार झाड तोडावं लागलं. आता त्या संतांनी परत त्या पक्षाला पिंजऱ्यातून बाहेर काढलं. आता मात्र पक्षी बाहेर उडाला आणि नेहमीप्रमाणे त्या झाडाला शोधू लागला. पण झाड तर आता तिथे नव्हतंच. थोडा वेळ त्या पक्षाने गोल फिरून झाडाचा शोध घेतला आणि आकाशात आता मात्र तो उंच उडू लागला. राजाला आश्चर्य वाटले की हे कसे झाले? तो ससाना पक्षी एवढा छान आकाशात कसा काय विरह करत आहे, भरारी घेत आहे? त्याने याबद्दल संतांना विचारले. तेव्हा त्या संतांनी सांगितले की तो ससाना पक्षी आहे. त्याला आकाशात उंच उडवायला शिकवण्याची गरज नाहीये. त्याला ते जन्मजातच अवगत आहे. परंतु समस्या ही होती की त्याला आराम करण्यासाठी एक जागा होती, कम्फर्ट होता. पण ते झाड जसे नाहीसे केले तेव्हा त्या पक्षाला कुठे ना कुठेतरी जायचं होतंच. त्याला त्याचा नवीन कम्फर्ट झोन शोधायचा होता. तर त्याने आता त्याचा कम्फर्ट झोन आकाशामध्ये शोधला. आपल्याला पण एक्झॅक्ट हेच करायचं आहे. जे पण आपले कम्फर्ट झोनचे अँकर पॉईंट्स आहेत ते आपल्याला संपवायचं आहे. ॲक्च्युअलमध्ये आपण कधीच कम्फर्ट झोनला सोडू शकत नाही. तर आपण एका कम्फर्ट झोनमधून दुसऱ्या कम्फर्ट झोनमध्ये जात असतो. जसं की आपल्या गोष्टीमध्ये त्या ससाना पक्षाचा कम्फर्ट झोन आधी होता ते झाड, परंतु नंतर त्याचा कम्फर्ट झोन बनला ते आकाश. अगदी त्याचप्रमाणे जे कम्फर्ट झोन आपल्या लाईफला रुकावट बनत आहेत त्या कम्फर्ट झोनला आपल्याला हटवायचं आहे आणि यशाच्या कम्फर्ट झोनला बोलायचं आहे येस. आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टी शेअर करण्यामागचं रिझन हेच होतं की बऱ्याच वेळेला लोकांना ना समजूनच घ्यायचं नसतं किंवा ॲक्सेप्ट करायचं नसतं की आपल्यामध्ये खरंच बदल आणण्याची गरज आहे. एकदा ही गोष्ट क्लिअर झाली ना की आपल्याला करायच्या आहेत त्या गोष्टी किंवा आपल्यामध्ये चेंजेस आणायचे आहेत, एक क्लॅरिटी येते, कन्फ्युजन राहणार नाही. कन्फ्युजन जर राहिलं नाही तर तुम्ही तुमच्या गोलपर्यंत इझिली पोहोचू शकता. पण तेच जर कन्फ्युजन असेल किंवा इच्छा नसेल मनापासून तर या गोष्टींचा काहीही उपयोग नाही. तर आता वेळ आलेली आहे हे शेअर करण्याची की आपण कशा पद्धतीने कम्फर्ट झोनला स्ट्रेच करू शकतो. आणि या जर गोष्टी आपण थोड्या टाईमसाठी करत राहिलो तर नक्कीच याचा आपल्याला फायदा देखील होणार आहे. पहिली गोष्ट जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे टाईम टू टाईम किंवा दररोज एक अशी कुठली तरी गोष्ट करायची आहे जी आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर आणेल. मग ती छोटी गोष्ट असेल किंवा मोठी गोष्ट असेल काहीही फरक पडत नाही. उदाहरणार्थ, आज मी 1 तास तरी ॲटलिस्ट फोन नाही बघणार किंवा लक्ष नाही देणार. आज इंस्टाग्राम ओपनच करायचं नाही, बघूया काय होतंय. किंवा दररोज आपण खूपच बकवास करतो, आज एवढं नाही बोलायचं, थोडंच बोलायचंय, त्याकडे आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष द्यायचंय. किंवा मला हेल्दी लाईफस्टाईल सुरू करायची आहे ना तर मी आज जंक फूड ऑर्डरच करणार नाही, जे काही घरात ऑप्शन असतील तेच खाणार. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टींमध्ये मनापासून वाटते की रिझल्ट पाहिजे ती गोष्ट तुम्ही चूज करू शकता. सपोज तुम्हाला दिवसातून 4 वेळा चहा घ्यायची किंवा कॉफी घ्यायची सवय असेल तर आज तुम्हाला 2च कप घ्यायचा आहे. उठल्या तुम्हाला बेड टी किंवा कॉफी घ्यायची सवय असेल तर आज घ्यायचीच नाही, असं काहीतरी अगदीच. यामुळे काय होणार आहे, यामुळे आपल्याला स्वतःला थोडी मेहनत करण्याची सवय लागणार आहे. दररोज आपण थोडा स्वतःला डोस द्यायचा आहे. ज्या गोष्टी आत्तापर्यंत फक्त विचारामध्ये होत्या त्या गोष्टी आता आपण ॲक्च्युअलमध्ये करायला सुरुवात करणार आहोत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे ती म्हणजे एकदम डिस्कम्फर्ट वाटण्याऐवजी आपल्याला उलट कॉन्फिडन्सच येणार आहे की येस वी कॅन डू दिस स्मॉल चॅलेंजेस. जर तुम्हाला वाटत असेल की एखादा प्रॉब्लेम हा खूप मोठा आहे, खूप तगडी सवय आहे आणि लॉंग टर्म त्या गोष्टीवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे तर त्यावेळेला तुम्ही घेऊ शकता 30 डेज चॅलेंज, जो की हा माझा दुसरा ऑप्शन आहे. 30 डेज चॅलेंजमध्ये काय होणार आहे की एखादी सवय आहे जी खूप तगडी आहे आणि सोडवतच नाहीये, जसं की ड्रिंक घेणं असू शकतं किंवा एखाद्याला सिगारेट सोडायची आहे, कुणाला जंक फूड टोटली बंद करायचं आहे किंवा एक्झरसाईज डेली करायची. म्हणजे
ती सवय आपल्याला लावायची आहे, ज्याला खरंच करण्यासाठी आपल्याला मेहनत लागणार आहे, डिस्कम्फर्ट पण वाटणार आहे आणि टाईम देखील लागणार आहे. त्या गोष्टीवर आपल्याला प्रॉपर फोकस करावा लागणार आहे. तेव्हाच काहीतरी रिझल्ट येणार आहे. तर त्या केसमध्ये 30 डेज चॅलेंज इट्स द बेस्ट ऑप्शन. सो गाईज, या 2 गोष्टी होत्या ज्या मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या. पण आपल्या चॅनेलवर फक्त शेअरिंग आणि इन्फॉर्मेशन घेणं देणं हेच फक्त मला ठेवायचं नाही आहे. तर ॲक्च्युअलमध्ये पण काही रिझल्ट्स आणायचे आहेत. सो मी घेत आहे 30 डेज चॅलेंज फॉर नेक्स्ट 30 डेज, ज्यामध्ये मी 2 गोष्टी डिसाईड केलेल्या आहेत, ज्या मी दररोज करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचा रिझल्ट मी अपकमिंग व्हिडिओजमध्ये शेअर करेलच, की या गोष्टी मी खरंच करू शकले का? किंवा कुठले मला अडथळे आले किंवा माझं माइंडसेट काय होतं किंवा किती मेहनत लागली? या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करेलच. तुम्ही कुठल्या गोष्टीची वाट बघताय? माझी अशी इच्छा आहे, की माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा हे चॅलेंज घ्या. मग ती छोट्यातली छोटी गोष्ट का असेना, पण लावूया ना आपल्या शरीराला, मेंदूला थोडीशी मेहनत आणि बघूया काय रिझल्ट होतोय, काय इम्प्रूव्हमेंट होतीये. नुसतं बोलून, ऐकून, एंटरटेन होऊन, मोटिव्हेशन घेऊन बसण्यापेक्षा ॲक्चुअलमध्ये जर आपल्याला त्याचा फायदा झाला तर चांगलंच आहे की. त्यामुळे दोघेही आपण चॅलेंज घेणार आहोत. मी माझ्या 2 गोष्टी डिसाईड केलेल्या आहेत. तुम्हाला पण आजच डिसाईड करायचं आहे, की कुठली अशी 1 किंवा 2 गोष्टी आहेत, ज्याच्यावर आपल्याला वर्क करायचं आहे. ऑल द बेस्ट गाईज अँड लेट्स डू इट टुगेदर.